एकदा या माझ्या पद्धतीने पनीर बनवून तरी बघा. काय केलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 काजूच्या पाकळ्या तेलामध्ये परतून घेतल्या. पनीरचा मसाला छान झाला की पनीरची चव जगात भारी लागते बरं का. 3-4 कांदे उभे कापून घेतलेले ते आता परतून घेतले. कांदा हलकासा मऊ होण्यासाठी थोडंसं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं. लाल बुंद टोमॅटो, कारण त्याशिवाय ग्रेव्हीला कलर पण येत नाही आणि चव पण छान लागत नाही. 3-4 टोमॅटो असतील, थोडेसे बिया काढून कट करून घेतले आणि छान असं हे वाटण करण्यासाठी शिजू दिलं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं वाटण करायचं होतं. आणि पनीर बघितलं तर घरातच बनवलेलं पनीर आहे बरं का. घरचं पनीर आणि घरचा मसाला, अहो जगात भारी पनीरची भाजी बनते बघा. भांड्याचा पसारा नको म्हणून त्याच कढईमध्ये फोडणी द्यायचं ठरवलं. तेल घातलं, कांदा लसूण मसाला घातला आणि जे वाटण करून घेतलेलं ते आता तेलामध्ये परतून घ्यायचं. खडे मसाले मुद्दाम घातले नाहीत, कारण मुलांना पनीरची भाजी आवडते आणि खडे मसाल्याचा थोडा जर तिखटपणा लागला तर खात नाहीत. धनेपूड, जिरेपूड घातली, थोडीशी हळद घातली आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला. शिमला मिरचीमुळे पनीरला चव येते म्हणून 1 शिमला मिरची कट करून घेतली. ती आता शिजेपर्यंत छान अशी परतून घेते. सुरुवातीलाच मीठ घातलं होतं, त्यामुळे वरून मीठ घालायची गरज नाही. थोडं पाण्याची गरज होती म्हणून पाणी त्यामध्ये घातलं. 3 ते 4 मिनटं छान असं अलटी-पलटी करून परतून घेतलं आणि छान असं शिजू दिलं. झाकण ठेवून वाफ तर दिलेलीच, त्याशिवाय पनीरच्या ग्रेव्हीला तेल कसं सुटणार. आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे. पांढरं शुभ्र होतं, तितकंच मऊ लुसलुशीत असं होतं. चविष्ट पनीर घरच्या घरी बनवलेलं होतं. पनीर घातल्यानंतर छान असं मसाल्यासोबत पनीर शिजू दिलं आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिलं, कारण कोथिंबीर घातल्या तर कोथिंबीरीचा स्वाद भाजीत उतरलाच पाहिजे. पनीरची भाजी तयार झाली आणि मैत्रिणींनो छान अशी चपातीसोबत खाल्ली.